नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत सादर करीत आहोत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. विठ्ठलाच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील ग्रॅनाइट फरशी काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये पुढील 1.5 महिने विठ्ठलाचे दररोज 5 तास मुखदर्शन सुरू असणार आहे. तसेच विठ्ठलाच्या मूर्ती संरक्षणासाठी बुलेटप्रूफ काचेचे संरक्षण कवच निर्माण करण्यात येणार आहे. मंदिरातील आणि खास करून विठ्ठलाच्या गर्भगृहातील बदल करण्यासाठी मार्च 15 पासून पुढील काळात हे काम सुरू असणार आहे. साधारण 45 दिवसाचा जरी कालावधी लागत असला तरी ऐनवेळी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता 5 जून पर्यंत मंदिराचे सर्व काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे आता भाविकांना 30 फुटांवरून मुखदर्शन मिळणार आहे. तर पुढील 45 दिवस मूर्ती संवर्धनासाठी भाविकांना आता पदस्पर्श दर्शन करता येणार नाही. यामध्ये येणाऱ्या चैत्री यात्रा कालावधीत भाविकांना पूर्ण वेळ मुखदर्शन मिळणार आहे. 15 मार्च पासून काम सुरू होणार. 2 दिवस चांदी काढण्याचे काम आहे आणि 17 मार्च पासून गर्भगृहाचे काम सुरू होणार. त्यामध्ये जसा पुरातत्व विभागचे अधिकाऱ्यांनी सांगितले, पूर्ण आम्ही जतनाने ते रेनोव्हेशन करणार. कुठल्याही प्रकारच्या नित्योपचारमध्ये कुठल्याही प्रकारच्या बाधा येणार नाही. 5 वाजे सकाळी 5 वाजेपासून 11 वाजेपर्यंत मुखदर्शन सुरू राहील प्रत्येक दिवशी. आमच्या असा एक नियोजन आहे की 1.5 महिन्यामध्ये पूर्ण काम झालं पाहिजे. मेन आमची काळजी होती मूर्तीबद्दल. ते आम्ही डबल लेअर ऑफ अनब्रेकेबल बुलेटप्रूफ ग्लास आम्ही ठेवणार त्या ठिकाणी आणि एक कॅमेरा पण लावणार. ते कॅमेरावरून आम्ही फीड बाहेर स्क्रीनवर देणार आणि जे श्रद्धाळू आहे त्यांना स्क्रीनवर विठ्ठल भगवानची मूर्ती पण दिसेल. आणि यावेळी आम्ही एक असं पण नियोजन केलं आहे की जे सँड ब्लास्टिंगवरून जे धूळ उडणार त्यासाठी आम्ही व्हॅक्यूम चिमणी पण सेटअप केलं आहे की पूर्ण जे धूळ आहे ते बाहेर गेलं पाहिजे आणि लोक जे मुखदर्शनसाठी येत आहे त्यांना एक खूप एकदम चांगल्या पद्धतीने सर्व दिसला आला पाहिजे. अशा प्रकारचे नियोजन आहे. आमची पूर्ण प्रयत्न आहे की 1.5 महिन्यामध्ये हे पूर्ण काम कंप्लीट झालं पाहिजे. दर्शन बंद तुमच्या 5 नाही, मी वेळ सांगून देतो. 5 वाजेपासून सकाळी 5 वाजेपासून पावणे 11 वाजेपर्यंत मुखदर्शन चालू राहील आणि 15 मार्च जेव्हा काम सुरू होणार त्या दिवशीपासून हे तुमच्या टायमिंग सेट होईल. जिथून आहे तिथूनच ना, जिथे आता जे जिथून तुम्ही घेत आहे ना तिथूनच आहे. आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटने गर्भगृहाचं क्लायमेट ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. यशवंत सेना धनगर समाजाची मातृत्व संघटना म्हणून गेली 35 वर्ष धनगर समाजाच्या न्यायहक्कांसाठी समाजाच्या विविध मूलभूत प्रश्नांसाठी लढत आलेली आहे. राज्यातील साधारण 28 जिल्ह्यात यशवंत सेनेची पाळंमुळं रुजली आहेत.
जिल्ह्यातील प्रत्येक स्तरावर संघटनेचे काम अत्यंत जबाबदारीने त्या जिल्ह्यातील कार्यकारिणी पार पाडत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे जनसामान्य, कष्टकरी, शेतकरी यांना न्याय देणारा आश्वासक चेहरा म्हणून या राज्याला लाभला आहे. मराठा आरक्षणावर त्या समाजाला छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मरून 10% आरक्षण मिळवून दिले. अशा निरपेक्षवादी, निर्भीड, लोकहिताचे कल्याणकारी निर्णय घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना शिवसेनेला यशवंत सेना सरसेनापती माधव गडदे यांच्या यशवंत सेनेचा जाहीर पाठिंबा देण्यात आला. यापुढे राज्यात धनगर समाजाच्या आरक्षणाचा तथा विविध स्तरावरील प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र मिळून काम करू असे आश्वासन यशवंत सेना सरसेनापती माधव गडदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राज्यातील काही भागात उष्णतेचे प्रमाण वाढत असून उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासन कार्यरत आहे. उष्माघाताचे सर्वेक्षण IHIPNPCCHH पोर्टलद्वारे कामकाज करण्यात येत आहे. दैनंदिन माहिती IHIPNPCCHH पोर्टलवर भरण्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावरील आरोग्य सहाय्यक व डेटा एंट्री ऑपरेटर यांना सूचना देण्यात आल्या आहेत. उष्णतेच्या वाढत्या त्रासामुळे ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. शरीराचे तापमान वाढलेले, बेशुद्ध, गोंधळलेली, घाम येणे थांबलेली अशी व्यक्ती आपल्या नजरेत आल्यास त्वरित 102 किंवा 108 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांनी केले आहे. पूर्णविराम शरीराचे तापमान 104 फेरहाईट पर्यंत किंवा 40 डिग्री सेल्सिअस पोहोचल्यास तीव्र डोकेदुखी, स्नायूचे आखडणे, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे, चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे, धडधडणे, लहान मूल, आहार घेण्यास नकार, चिडचिड होणे, लघवीचे कमी झालेले प्रमाण, शुष्क डोळे, कुठूनही रक्तस्राव होणे, तोंडाच्या जवळील त्वचा कोरडी होणे अशी लक्षणे दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ठाणेकरने चंद्रशेखरने केलेलं काम मला वाटतं पहिलं आणि शेवटचं एवढंच ठाण्यात अभिमान सांगायची गोष्ट आहे. बाकी ठाणे इतर असा बघ जशी वाट लागली आहे, जसं काय तरी इकडची म्युन्सिपालिटीमध्ये पण प्रचंड गोंधळ, भ्रष्टाचार आहे, काही करत नाहीत. रस्ते तर सगळं जगतवेगळा प्रश्न आहे तो. तर पण ठाण्यामध्ये अर्थात छोट्या छोट्या काही व्यक्ती आहेत ना, त्या बाकी सोडा, पण काही मला मित्र मिळाले ते फार चांगले मिळाले. म्हणजे आता अनंत देशमुख माझे मित्र आहेत, किंवा अरुण मळेकर म्हणून माझे एक मित्र आहेत, किंवा अशोक चिटणीस सुद्धा त्यांच्याशी संबंध आला तेव्हा फार सुसंस्कृत जोडपं त्यांच्यावर गप्पा रंगलेलो आहे मी. आणि विजय जोशी म्हणून नाट्य दिग्दर्शक, किंवा माधव चिरमुले म्हणून माझा एक मित्र आहे, तो पूर्वी नाटककार होता, आता क्लासेस चालवतो. पण पलीकडचे जन्मगाठ त्याने लिहिलं, ज्याच्यावर काकस्पर्श आलं ना, तर पहिलं जन्मगाठ माधव चिरमुले लिहिलं. तर माधवशी माझं कॉन्टॅक्ट असतं. सुनील कर्णिक इकडे कळव्याला आला, तो जाऊन येऊन असतो, अशा आम्ही भेटत असतो कधी कधी. आणि तेवढा आता मी ॲक्टिव्ह नाही, पण तो इथे आर्ट गॅलरी सुरू झाली, अजून मला जायला वेळ झालेला नाही. पण पूर्वी जे आले मी थोडासा ॲक्टिव्ह होते. आर्ट सोसायटी काढली होती त्यावेळेला मी थोडा ॲक्टिव्ह होते, त्याच्यात जायचो. दर आठवड्यातून एकदा डेमॉन्स्ट्रेशन लेक्चर काहीतरी असायचं. तसे सुधीर पटवर्धन माझ्या चांगली ओळख झाली त्यांच्याशी. तर ही इज अ ग्रेट पेंटर. तर असे काही लोकांशी संबंध आले आणि त्यांच्याबरोबर फार चांगला अनुभव आला. किंवा आपले पद्माकर कुलकर्णी एक आहेत तिकडे राहतात, ते लिहितात की चित्रकलेवर वगैरे, स्वतः चित्रकार आहेत चांगले. तर अशी काही मंडळांशी माझे कॉन्टॅक्ट आहे, प्रसंगी आम्ही भेटतो. आता काय माहिती ठाण्याला ॲक्च्युअली आता काय चालू आहे याच्याशी मी थोडा जोडलेलो नाही. पण मध्ये एकदा दोनदा न्यू इंग्लिश स्कूलला प्रदर्शन झालं होतं, तेव्हा तिथे बघितलं होतं ना, तर तिथे बरेच चांगले लोक आहेत. नाही आता यंग काही लोकांचे माझं तसं. पण एक माझा कार्टून्स मित्र आहे, यंग आहे, तो श्रेयस नवरे. ही इज टॅलेंटेड आणि ही कॉन्ट्रीब्युट्स फॉर हिंदुस्तान टाइम्स. तो मला भेटत असतो कधी कधी. तो एकदम यंग म्हणजे 30चा असेल, 29-30 वर्षाचा असेल. त्यानेच मला करायला लावलं एक्झिबिशन इकडे बँगलोर त्याचं एक्झिबिशन झालं. आणि त्याचं नाव काका काय तुम्ही बसलाय? नाही मी करतो. त्याने मला चित्रविद्या कॉन्ट्रॅक्ट करायला लावलं आणि माझं एक्झिबिशन झालं 2010 साली. तिकडे माझा शो झाला होता, त्यानं चांगला रिस्पॉन्स मिळाला. तर अशी लोक आहेत. आणि कधी कधी प्रसंगी एखाद्या ह्याच्यात मी समारंभात गेलो तर कोणी भेटत असतात. तर त्याच्यात दिसतं की यंग टॅलेंटेड फार आहेत, थोडं पण हुशार आहेत.
आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.